हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसं आहे सगळेजण? मस्त मजेत आहात ना? आज मी तुम्हाला या साडीपासून एक छान असा ड्रेस दाखवणार आहे आणि अगदी 5 मिनिटाच्या आत तुम्ही हा ड्रेस आहे तो घालू शकता। तर आजचा जो ड्रेस आहे तो ऑफ शोल्डर ड्रेस आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। तर आता इथे बघा मी एक बेल्ट घेतलेला आहे। तर तुम्हाला बेल्ट घेताना जो स्ट्रेचेबल बेल्ट असेल तोच इथे घ्यायचा आहे किंवा जो आपला कमरपट्टा असतो बघा तो स्ट्रेचेबल असतो, तर तो इथे तुम्ही वापरू शकता किंवा काही यातलं नसेल तुमच्याकडे तर साधी जी दोरी असते ती तुम्ही इथे घेऊ शकता। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, साडी घ्यायची आहे। साडी घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे साडी एकदम अशी हलकी फुलकी तुम्ही इथे वापरायची आहे। आणि आता इथे बघा साडी जी आहे ना ती आता ही लाईन आहे, जी साडीचं टोक आहे ती लाईन आपली दिसता कामा नये यासाठी मी ती फोल्ड केलेली आहे, कारण की ती लाईन दिसली तर ती खराब दिसू शकतं। तर यासाठी मी फोल्ड केलेला आहे। फोल्ड केल्यानंतर आता इथे मी एक एक अशा प्लीट्स आहे त्या काढणार आहे। तर आता जास्त तुम्हाला इथे प्लीट्स काढायचे नाहीत, थोड्या थोड्या अंतरावरती प्लीट्स काढा आणि त्याच्यानंतर ते आपल्याला टक करायचे आहेत। आता इथे मी बघा 4-5 अशा प्लीट्स काढून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर काही अंतरावरती ह्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी अशा एकापाठोपाठ एक अशा घेत आहे। जशा बघा आपण साडी नेसलेल्या जशा प्रकारे निऱ्या घेतो ना त्याच प्रकारे, फक्त यामध्ये आपल्याला थोडं जास्त अंतर ठेवायचं आहे। आता इथे ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी टक केलेल्या आहेत आणि टक केल्यानंतर थोड्या ज्या प्लीट्स आहेत त्या तुम्ही अशा सरकवू सुद्धा शकता। समजा जवळ एकदम झाल्या असतील तर त्या तुम्हाला सरकवायच्या आहेत। आता इथे मी परत ह्या थोड्याशा ज्या प्लीट्स आहेत त्या काढणार आहे आणि परत त्या टक करणार आहे। तर याच पद्धतीने पूर्ण आपल्याला ही साडी जी आहे ती प्लीट्स काढून आपल्याला पूर्ण चारही बाजूने कवर करायची आहे। बघा आधीचा मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाऊन दाखवलेला होता। साडीपासून अगदी 5 मिनिटाच्या आत आपण तो गाऊन जो आहे तो घातलेला होता। तर त्याच प्रकारे जशा मी प्लीट्स काढलेल्या आहेत सेम तीच पद्धत आहे इथे पण अशाच प्रकारे पूर्ण सगळ्या साडीच्या आपल्या प्लीट्स काढायच्या आहेत। पण सगळ्या जर का तुम्ही प्लीट्स काढून घेतल्यात आणि जर का तुम्हाला टक करायला प्रॉब्लेम येत असेल किंवा जमत नसेल तर यासाठी मी तुम्हाला ही जी पद्धत आहे ती मी दाखवत आहे। तर पहिल्यांदा तुम्ही काय करू शकता, छोट्या छोट्या थोड्या अशा प्लीट्स 4-5 अशा काढून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर त्या टक करू शकता। याच्यामुळे तुम्ही अगदी व्यवस्थित टकही करू शकता किंवा तुमच्या ज्या प्लीट्स आहेत त्याही अगदी व्यवस्थितपणे येणार आहेत। आता बघा साडी घेताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एक पहिली मी तुम्हाला सांगितलेलीच आहे की एकदम हलकी फुलकी साडी इथे तुम्हाला वापरायची आहे। दुसरी गोष्ट म्हणजे एक तर तुम्ही पूर्ण प्रिंटेड साडी वापरा किंवा अगदी अशा प्रकारे जी प्लेन साडी असते आणि एक छोटी बॉर्डर असते, तर या प्रकारे तुम्ही साडी जी आहे ती घेऊ शकता, जेणेकरून तुमचा जो हा ड्रेस आहे तो सुंदर दिसू शकेल। आता बघा पुढच्या साईडने मी व्यवस्थितपणे सगळं कवर केलेलं आहे। तर पाठीमागची साईड जी आहे ती मला कवर करायची आहे, तर यासाठी मी ती अशी सरकवून घेतली आहे पाठीमागे, म्हणजे मला असं टक करताना व्यवस्थित मला टक करता येऊ शकेल। कारण की मी पाठीमागे टक करायला गेले तर ते आपल्याला व्यवस्थित टक करता येणार नाही, त्यासाठी मी थोडंसं सरकवून घेतलं आहे। सरकवून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की व्यवस्थित अगदी हळूवार तुम्हाला सरकवायचं आहे, नाहीतर मग तुमच्या प्लीट्स आहेत त्या इकडे तिकडे होऊ शकतात। तर आता परत एकदा आपल्याला काही अंतरावर आपल्याला ह्या प्लेट्स काढून घ्यायच्या आहेत आणि बस आपल्याला टक करायचे आहेत। आता इथे बघा साडीचा जो पदर आहे ना तो थोडेसे बॉर्डर आहे त्या पदराच्या इथे, त्याच्यामुळे मी काय करणार आहे की तो जो पदर आहे ना तो जर का मी अशाच पद्धतीने प्लेट्स काढले आणि टक केलं तर ते खराब दिसू शकतं। यासाठी मी काय करणार आहे, पदर जो आहे तो मी पूर्णपणे फोल्ड करणार आहे, म्हणजे मला एकच असं साईडने सगळं म्हणजे अगदी व्यवस्थितपणे दिसायला पाहिजे, यासाठी मी तो पदर जो आहे तो फोल्ड करणार आहे। तर त्या पदराचा जो भाग आहे तो कशा पद्धतीने फोल्ड करणार आहे हे मी तुम्हाला आता थोड्या वेळाने दाखवणार आहे। तर बघा आता इथे आपण एकदम जवळ आलेलो आहोत। आता एवढाच भाग आहे जो आपला कवर करायचा बाकी आहे, बाकी आपण सगळं व्यवस्थितपणे सगळ्या प्लीट्स आहेत त्या काढलेल्या आहेत। आता इथे बघत असाल तुम्ही हा साडीचा पदर आहे, पदर जो आहे तो मला नको आहे, त्याच्यामुळे मी अशा प्रकारे फोल्ड केलेला आहे आणि या साडीच्या पदराला टॅसल्स आहेत, सो टॅसल्स खालीून असे दिसू शकतात। यासाठी मी ना काय केलं आहे बघा, फोल्ड केलं आणि पदर जो आहे ना तो पहिल्यांदा मी टक करून घेते आहे, कारण की त्याला ना टॅसल्स आहेत बाहेर वगैरे येऊ शकतात किंवा दिसू शकतात। यासाठी मी काय करते, आधीच तो जो पदर आहे तो मी फोल्ड केला आणि बस तो टक केलेला आहे। आता टक केल्यानंतर आता मी एक अशी इथे प्लीट तयार होणार आहे, तर एक अशी प्लीट मी काढून घेते आधी, कारण की ती व्यवस्थितपणे होती आहे प्लीट, आणि आणखी एखादी प्लीट आहे ती इथे होऊ शकते।
तर थोडंसं आपण ॲडजस्ट करून पण तो जो भाग आहे तो कवर करणारच आहोत. आता इथे बघा मी 2 प्लीट्स ह्या काढलेल्या आहेत. आता मी काय करणार आहे, हा थोडासा पदराचा भाग आपला आलेला आहे बाहेर, तर मी पुढचे जे प्लीट आहे म्हणजे पुढचं जे साडीचं टोक आहे ना ते मी इथे कवर करणार आहे. कवर करून झालं की इथे आपल्याला पिनअप करायचं आहे. व्यवस्थित तुम्ही पिनअप करून घ्या जेणेकरून अजिबात कुठून काही दिसणार नाही. तर अशा पद्धतीने आता हा बघा एक स्कर्ट तयार झालेला आहे. तर तुम्ही अगदी स्कर्ट म्हणूनही वापरू शकता. हे पण छान दिसतं बघा. मी आधीच्या एका व्हिडिओमधून पण दाखवलेलं होतं. अशा प्रकारे पण तुम्ही अगदी घागरा वगैरे पण अशा साडीचं वापरू शकता. खूप सुंदर दिसतो. तर हा बघा आपलं स्कर्ट पण झालेला आहे तयार. पण आता आपल्याला ड्रेस घालायचा आहे. ऑफ शोल्डर ड्रेस आहे आपला. त्यासाठी काय करायचं आहे, हा जो साडीचा पूर्ण भाग आहे ना म्हणजे आपला जो जिथे आपण बेल्ट लावलेला आहे तिथपासून पूर्ण असं वरती घ्यायचं आहे आपल्याला, कारण की आपल्याला ऑफ शोल्डर ड्रेस आपल्याला घालायचा आहे. तर या प्रकारे मी बघा पाठीमागून पण व्यवस्थित आपल्याला असं वरती घ्यायचा आहे तो. हवं तर तुम्ही दुसऱ्या कोणाची हेल्पही इथे घेऊ शकता. आता इथे बघा हा अशा प्रकारे आपला हा ड्रेस दिसणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बेल्ट घ्यायचा आहे. आता बेल्ट घ्यायचा आहे आणि तो जो बेल्ट आपण घेणार आहोत तो त्या ड्रेसला अगदी व्यवस्थितपणे मॅचिंग होईल याच प्रकारचा तुम्हाला इथे बेल्ट आहे तो घ्यायचा आहे. तर आता इथे मी बेल्ट घेणार आहे आणि बस तो लावणार आहे. बघा बेल्ट लावल्यानंतर हा ड्रेस किती सुंदर दिसत आहे ते. आता इथे मी टी शर्ट घातलेला आहे. आता ते मी टी शर्ट काढणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हा ड्रेस आणखी किती सुंदर दिसू शकतो तो. तर बघा ही ट्रिक जी आहे, ही जी पद्धत आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर दिसते आणि तुम्ही बघतच असाल की किती सुंदर दिसत आहे आपला हा ड्रेस. तर अशा पद्धतीने तुम्ही प्लेन साड्या किंवा अगदी तुमच्याकडे प्रिंटेड जरी साड्या असल्या तरी याचा ड्रेस तुम्ही तयार करू शकता. तर मैत्रिणींनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चला आता व्हिडिओ पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.